मेकअप क्लासचा डे 2 आहे आणि आज आपल्याला बघायचे प्रायमर आणि कलर करेक्शन कुठल्या प्रॉब्लेमला हाईड करतात. तर प्रायमर हे जे आहे ते खूप गरजेचं असतं मेकअपमध्ये. सेल्फ मेकअप जरी करताय तुम्ही, प्रायमर लावणं खूप गरजेचं आहे. पण प्रायमर घ्यायचं कुठलं? तुमची जर ऑइली स्किन असेल तर कुठलं प्रायमर घ्यायचं, ड्राय स्किन असेल तर कुठलं प्रायमर घ्यायचं. प्रायमरचा फायदा काय? तर प्रायमर जे आहे ते आपल्या स्किनला एक फ्लॉलेस बेस देतं किंवा जे आपलं प्रिपरेशन केलं ते प्रिपरेशनवर लॉक करण्याचं काम किंवा एक तुमच्या ज्या फाईन लाईन्स वगैरे असतात त्या इवन होण्याचं किंवा ब्लर होण्याचं काम प्रायमर करत असतं. त्यामुळं थोडक्यात असं म्हणता येईल की आपल्या स्किनमधला आणि आपल्या मेकअपमधला दुवा जो आहे तो प्रायमर असतं. तर प्रायमर ऑइली स्किनसाठी, नॉर्मल स्किनसाठी, कॉम्बिनेशन आणि ड्राय स्किनसाठी कुठले यूज करायचे हे मी आज सांगते. तर तुमची जर ऑइली स्किन असेल तर तुम्हाला जेल बेस किंवा सिलिकॉन बेस प्रायमर यूज करायचे आहे, जेणेकरून ते तुमच्या स्किनचं ऑइल जे आहे ते कंट्रोल करणार आहे. म्हणजे तुमची स्किन ऑइली आहे तर ऑइल कंट्रोल करण्याला आपल्याला काहीतरी लागणार आहे. त्यामुळे प्रायमर जे आहे ते आपली स्किनचं ऑइल कंट्रोल करणार आहे. त्यानंतर तुम्हाला मॅट फिनिश लुक देणार आहे आणि तुमचे जे पोर्स आहेत, ओपन पोर जे आहेत ते ब्लर करणार आहे. सो हे प्रायमरचं काम आहे. ऑइली स्किनसाठी कुठले प्रायमर बेस्ट आहेत त्याचे नाव मी सांगते तुम्हाला 3. तुम्ही एक यूज करू शकता लॅक्मेचं 925 मॅट प्रायमर, जेल सिलिकॉन आहे ते. आणि त्यानंतर मेबलीलाईनचं फिटमीचं मॅट प्रायमर पण आहे. आणि तिसरं आहे जे कॉस्टली आहे, स्मॅश बॉक्सचं फोटो फिनिश प्रायमर. तर हे प्रायमर जे आहे ते ऑइली स्किनसाठी. आपल्याला आता बघायचं आहे की ड्राय स्किनसाठी आपण कुठले प्रायमर यूज करू शकतो. तर ड्राय स्किन म्हणलं की ड्रायनेस आहे, त्याला आपल्याला ऑइलची पण गरज आहे, पाण्याची पण गरज आहे. म्हणून तुम्ही क्रीम बेस यूज करू शकता, जेल बेस यूज करू शकता किंवा वॉटर बेस प्रायमर. तर हे यातलं कुठलंही तुम्ही ड्राय स्किनसाठी यूज करू शकता. त्यात मी तुम्हाला 3 नाव सांगते कुठले तुम्ही घेऊ शकता जे चांगले आहेत. तर तुमची जर ड्राय स्किन असेल तर तुम्ही कलर बारचं यूज करू शकता, परफेक्ट मॅच प्रायमर जे क्रीम बेस आहे. NYX हनी डेव मी अप हायड्रेटिंग प्रायमर आहे, हे पण छान आहे. आणि कॉस्टली जे आहे ते मॅक्सचं प्रेप प्लस प्राईम नॅचरल रेडियन्स प्रायमर आहे. तर ह्या तिन्हीतून तुम्ही ड्राय स्किनसाठी कुठलंही घेऊ शकता, तुमच्या स्किनला बेस्ट आहे. नंतर आपल्याला बघायचे कॉम्बिनेशन स्किनसाठी कुठले प्रायमर बेस्ट आहे. तर कॉम्बिनेशन स्किनसाठी तुम्ही जेल बेस म्हणजे सिलिकॉन बेस आणि वॉटर बेस मॉइश्चरायझर यूज करू शकता. तर सिलिकॉन बेस जे प्रायमर आहे ते तुम्हाला टी झोनला जिथं ऑइल आहे तुमचं तिथं यूज करायचं आहे. आणि वॉटर बेस जे मॉइश्चरायझर आहे ते तुमची जी साईडची स्किन आहे ती ड्राय असेल तिथं तुम्हाला यूज करायचे. तर त्यातले 3 कुठले चांगले ते मी तुम्हाला सांगते. तर त्यातलं तुम्हाला स्विस ब्युटीचं जे आहे ते रिअल मेकअप बेस सिलिकॉन, ते सिलिकॉन बेसचं प्रायमर जे आहे ते स्विस ब्युटीचं ते तुम्ही यूज करू शकता जर तुमची कॉम्बिनेशन स्किन असेल. नंतर इनसाईड 3 in 1 प्रायमर, हे पण बेस्ट आहे, मी स्वतः यूज केले. फेसेस कॅनडाचं एक आहे ऑल टाईम प्रो प्रायमर. सो ह्या तिन्हीतलं तुम्ही कुठलेही घेऊ शकता जर तुमची कॉम्बिनेशन स्किन असेल तर. आता बघायचे नॉर्मल स्किनला आपले कुठले प्रायमर बेस्ट आहेत. तर नॉर्मल स्किन शक्यतो नॉर्मल असते, त्यामुळे तिला आपल्याला काही ऑइल कंट्रोल करायचं नसतं किंवा ड्रायनेस आपल्याला जो आहे तो नाहीसा करायचा नसतो. ती नॉर्मल असते त्यामुळे तिला जास्त हेवी प्रोडक्ट यूज करायची गरजच पडत नाही. त्यामुळे तुम्ही एकदम लाईट प्रोडक्ट यूज करू शकता, जसं वॉटर बेस करू शकता, सिलिकॉन बेस करू शकता. त्यातले 3 मी तुम्हाला चांगले जे प्रायमर आहे ते सांगते. ब्लू हेवनचं प्रायमर जे आहे ते तुमच्या नॉर्मल स्किनला बेस्ट आहे. नंतर मामाअर्थचं पण आहे ग्लो सिरम प्रायमर. त्यानंतर ELFचं पोरलेस पुटी प्रायमर, ते पण बेस्ट आहे. ह्या तिन्हीतून तुम्ही कुठलेही घेऊ शकता. सो प्रायमर खूप जास्त गरजेचं आहे आणि प्रायमर लावून मेकअप करून बघा, खूप छान बेस होतो. आता आपल्याला बघायचं की कुठल्या करेक्शनवर, कुठल्या प्रॉब्लेमवर आपल्या स्किनवर जर डार्क स्पॉट असतील, डार्क सर्कल असतील, ते कसे हाईड करायचे. तर आता माझे हे समजा माझा हे डार्क प्रॉब्लेम आहे, जसं आपलं पिंपल्स, आय पिगमेंटेशन किंवा आपले डार्क स्पॉट असतात जे आपण पिंपल गेल्यावर जे पडतात ते डार्क असतात थोडे, ते कसे हाईड करायचे. किंवा रेडनेसचे कुणाकुणाला एकदम पिंकिश असे पिंपल्सचे डाग असतात ॲक्टिव्ह पिंपलचे, तर ते कसे हाईड करायचे. तुम्हाला रेड प्रॉब्लेम घालवण्यासाठी किंवा रेड तुमचे जे प्रॉब्लेम असतील त्यासाठी तुम्हाला हे करेक्टर यूज करायचे. पिस्ता कलर जो असतो ग्रीनमध्ये तो यूज करायचे. तर तुम्ही बघू शकता थोडंसं पिस्ता कलर लावल्याने आपला जो प्रॉब्लेम आहे तो कसा हाईड होतो. अगदी थोडंसं करेक्टर तुम्हाला यूज करायचं. त्यामुळे तुम्हाला जर प्रॉब्लेम असतील तर तुमच्याकडं
करेक्टर असणं गरजेचं आहे किंवा करेक्टरचे तुम्ही हे पण घेऊ शकता. छोटे छोटे सिंगलही भेटतात किंवा पॅलेटही घेऊ शकता. आणि तुम्ही बघू शकता की जे रेड माझे प्रॉब्लेम होते ते हाईड झालेले आहेत. त्याला न्यूट्रलाइज करायला किंवा त्याला इव्हन टोनमध्ये आणण्यासाठी आपल्याला एक वरती इव्हन स्किनचा टोन यूज करायचं किंवा स्किन आपलं जे कन्सिलर आहे स्किनसारखं स्किनला मॅच होईल असं ते यूज करायचं. आणि ह्याला तुम्ही व्यवस्थित ब्लेंड केले की तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो हाईड होईल. तुम्ही बघू शकता आपला जो प्रॉब्लेम आहे तो कम्प्लिटली हाईड झालेला आहे. त्यानंतर मी हे सांगते की तुमचे जर डार्क स्पॉट असतील किंवा तुमचे अंडर आईज खूप डार्क असतील तेव्हा कुठला कलर यूज करायचा. तर तुम्हाला पीच किंवा थोडासा लाईट असा रेडिश कलर किंवा पीच कलर असा यूज करायचा आहे. मी हा ऑरेंज आणि थोडा हा मिक्स करून लावते. तुम्ही बघू शकता की आपले जे डार्क स्पॉट आहेत ते हाईड होत आहेत. सो ह्या गोष्टी असतात की कलर करेक्शन किंवा तुमच्या ज्या स्किनवरचे प्रॉब्लेम आहेत ते कसे हाईड करायचे. आणि ह्यावर तुम्ही इव्हन टोनसाठी दुसरं एक कन्सिलर त्यात न्यूट्रलाइज करू शकता. दुसरं कन्सिलर लावून आणि तुमचे जे प्रॉब्लेम आहेत ते अगदी हाईड होणार आहे. तुम्हाला दिसतंय का इथं मी रेड लावलं होतं आणि इकडं ब्राऊन लावलं होतं तर कुठंच काही दिसत नाही आहे कारण ते पूर्ण हाईड झालेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते हाईड करू शकता. फक्त आपल्याला प्रॉपर टेक्निक माहीत असायला हव्यात. आणि सेल्फ मेकअप क्लासमध्ये आपल्याला हे कोणी सांगत नाही की आपले जे स्किनवरचे प्रॉब्लेम आहेत ते कसे हाईड करायचे. डार्क सर्कल जर असतील तर तुम्ही हाच कलर यूज करू शकता. खूप जास्त डार्क असतील तर तुम्ही ह्या शेडमध्ये जाऊ शकता. जर तुमची स्किन डीप स्किन टोन आहे जसं सावळा रंग, काळा रंग तर तुम्ही जसा तुमचा कलर आहे तशा टाईपमध्ये कलर घ्या. पण तुम्ही जर फेअर आहात आणि तुमचे जे अंडर आईजच्या खाली डार्क सर्कल आहेत लाईटच असतात फेअरवाल्यांना तर शक्यतो ऑरेंज करेक्टर किंवा पीच करेक्टर जे आहे ते यूज करण्याचं ट्राय करायचं. आणि त्यावर तुम्हाला तुमच्या स्किनला न्यूट्रलाइज करेल म्हणजे स्किन टोनमध्ये परत आपल्याला जे करेक्शन केले ते परत स्किन टोनमध्ये आणायचं असतं. म्हणून आपल्याला एक वरती लेअर लावायची असते कन्सिलरची जी आपली स्किनला मॅच करेल किंवा आपले जे प्रॉब्लेम आहेत ते दिसणार नाही, आपली स्किन इव्हन दिसेल. सो होप सो की आजचा जो व्हिडिओ आहे तुम्हाला आवडला असेल. आणि काही कमेंट असतील तर त्याही सांगा की तुम्हाला काय शिकायचं किंवा काय गोष्टी आहेत त्या तुम्हाला कशा घ्यायच्या कळत नाही आहे. तुम्ही मला डायरेक्ट मेसेजही करू शकता. मी सगळ्यांना रिप्लाय करण्याचा ट्राय करेल. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि होईल तेवढ्या लोकांना आपल्या यूट्यूब चॅनलला घेऊन या. आणि चॅनलला जे आहे ते सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.